गणपती प्रतिष्ठापनेसाठी कुटुंबीय गावी जातात. संजयनगरमधील हसुरे नगरमधील बंद घर फोडून चोरट्यांनी घरफोडी केली. घरात ठेवलेले सोन्याचे दागिने, एलईडी टीव्ही, 2 लॅपटॉप, सोन्याची अंगठी असा एकूण 1,50,000चा मुद्देमाल लंपास केलाय. सदर घरफोडीची घटना ही रविवारी पहाटेच्या सुमारास घडली. या प्रकरणी सागर तानाजी गावडे यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सागर गावडे हे मूळचे वाळवा तालुक्यातील कासेगाव येथील रहिवासी आहेत. सध्या ते कामानिमित्त संजयनगर परिसरात राहतात. सागर गावडे हे गावी गणपती प्रतिष्ठापना करण्यासाठी शनिवारी सकाळी कासेगावला गेले होते. यावेळी रविवारी पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी घराच्या दरवाजाला लावलेलं कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरात ठेवलेले 70,000ची सोन्याची चैन, 7 ग्रॅमची सोन्याची अंगठी, 15,000चा एलसीडी टीव्ही, 40,000चे 2 लॅपटॉप, बँक पासबुक आणि घरातील महत्त्वाची कागदपत्रे घेऊन पोबारा केलाय. रविवारी सायंकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास गावडे हे घरी सांगलीत परतले असता त्यांना सदर घरफोडीची घटना निदर्शनास आली. यानंतर त्यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केलाय. दरम्यान घटनेचं गांभीर्य ओळखून उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाच्या सूचना केल्या.